कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नवसाला पावणाऱ्या चिपळूणच्या करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवाला सिनेकलाकार सायली संजीव चिपळूणमध्ये आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी तिने देवीचा आशीर्वाद घेतला. यावर्षी तर नवसाचा नारळ म्हणजे तिने पुरलेले शरणे देवीने शोधून काढल्यानं सायली संजीवने कमालीचे समाधान व्यक्त केले आहे. तिच्यासोबत बातचीत केली आहे आमचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी. श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवानिमित्त आज सिनेकलाकार तुमची सर्वांची आवडती नायिका सायली संजीव चिपळूणमध्ये आहे. गेल्या वर्षी देखील ह्या चिपळूणमध्ये आलेल्या होत्या. आज एकदम प्रसन्न हावभाव चेहऱ्यावर दिसत आहेत. शरणं तुम्ही लपवलेलं होतं तसं कळलं. शरणं पालखी जेव्हा शोधत होती तेव्हा मन एकदम विचलित झालेलं आम्ही पाहायला बघितलेलं आहे. कसं वाटतं? फार छान वाटतंय, कारण एखादी इच्छा तुम्ही देवाकडे व्यक्त करता आणि देव म्हणजे असं काहीतरी तुम्हाला कौल देतो की ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे असं जाणवायला जरी लागलं ना तरी मनात एक वेगळी हलचल तयार होते खरं तर. आणि मी थोड्या वेळ उभी होते आणि मग मी बसून गेले. म्हटलं ठीक आहे देवी, पुढच्या वर्षी येईन मी परत. आणि असं मनात म्हणेपर्यंत शरण घेऊन आलेत एक दादा आणि त्यांनी मला बोलवलं की हे बघा हे शरण आहे. तर ते मी भावना मला असं वाटतं की कधीच कोणासमोर व्यक्त करू शकत नाही, कारण ती खूप वेगळी भावना आहे. मलाही माहिती नाही मला त्या क्षणी काय वाटलं. आनंद झाला, रडू आलं, सगळ्याच भावना एकत्र बाहेर आल्या माझ्या. पण देवाकडे खूप मनापासून तुम्ही एखादी गोष्ट मागितली की देव ती पूर्ण करतो. ह्याचं हे काय म्हणू आपण, हा कौल देवीने दिलेला आहे आणि हे उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही ही आख्यायिका फक्त ऐकली होती. सगळे म्हणायचे की असं असं होतं, इथे शरण लपवले जातात आणि ज्याची इच्छा पूर्ण होणार आहे ते शरण सापडतं. आमच्यापैकी 2 जणांची शरणं म्हणजे माझं एक आणि अजून आमच्या एका मैत्रिणीचं शरण सापडले. तर ते स्वतःच्या डोळ्याने बघणं हा अनुभवच वेगळा आहे. आम्ही फक्त ऐकून आम्हाला असं वाटतं की अरे हे कसं होत असेल ना, कसे ती देवीची पालखी येत असेल आणि शरण शोधत असेल. पण हे आज सगळं डोळ्यांनी पाहिलं त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि एक ती पॉझिटिव्ह एनर्जी, एक तो देवीचा हात आपल्यावर कायम आहे याची जाणीव होते या सगळ्यात. श्रीदेवी करंजेश्वरीचं माहेर जसं पेटमाप आहे, शेजारच्या गावामध्ये गोळकोटमध्ये तिचं सासर आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की माझं माहेर आणि माझं गाव असं वेगळं नव्हतं, पण आता चिपळूण तुमचं गाव आहे असं तुम्ही म्हणता. सागर दादा म्हणजे सागर मोरे हे माझे अत्यंत जवळचे कुटुंबीय म्हणायला लागतील. आणि माझ्या सख्या भावा इतकेच ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत किंवा इतके जवळचे आहेत. आणि मागच्याही वर्षी ते आम्हाला शिमग्याला घेऊन आले होते आणि या वर्षी ते येणारच होतो. म्हणजे मला नाही वाटत कुठलीच व्यक्ती इथे एकदा शिमग्याला आल्यानंतर दुसऱ्या वर्षी आली नाही असं घडत नसावं असं मला तरी वाटतं. आणि मी कालच त्यांना असं म्हटलं की मी आहे खानदेशातली, पण तिथे आता कोणी राहत नाही. मी लहान असतानाच सगळे तिकडनं बाकी ठिकाणी स्थलांतरित झाले. त्याच्यानंतर तिकडे कोणीही नातेवाईक नाही आहेत आता. त्यामुळे माझं असं गाव मला उरलेलं नाही आहे की अरे मी गावी चालले वगैरे असं म्हणायला. तर कालच सागरदादा असं म्हणाले की आता तू हे अगदी ठामपणे सांगू शकशील की माझं गाव चिपळूण आहे. आणि मला असं वाटतं की हे शरण दिल्यानंतर तर देवीने सुद्धा हा आशीर्वाद दिला आणि देवीने सुद्धा ही गोष्ट दिली आहे की हे आता तुझं गाव आहे. त्यामुळे काय म्हणू आपण, जन्मगाव नसेल किंवा कर्मभूमी नसेल, पण मला असं वाटतं मनाने तरी श्रद्धेने जोडलेलं गाव तर नक्कीच चिपळूण आहे. जास्त वेळ आपण त्यांचा नाही घ्यायचा, पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न. एकूणच कोकणातला शिमगा आणि आजचा हा तुमच्या समोर डोळा देखत पाहिलेल्या शिमगोत्सवामध्ये काय वाटतं? खूप वेगळ्या प्रकारची ऊर्जा इकडे, एवढं तर अगदीच मी मान्य करेन. कारण ही ऊर्जा आम्ही कधीच कुठेच बघत नाही. आणि ते 3-4 दिवस कोणीही तुमच्यापैकी झोपलेलं नसतं. बिना चपलांचं अनवाणी तुम्ही ती पालखी नाचवत असता आणि ती पालखी घेऊन फिरत असता. त्या पालखीचं वजनही काय असेल याची आम्हाला कल्पना नाही. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकी कुरकुर करत असतो दिवसागणिक की असं होतंय तसं होतंय. आणि हे सगळं बघितल्यानंतर असं होतं की काय आपण कशाच्या अडचणी व्यक्त करतोय, कशाला उगाच काहीतरी त्रास सांगतोय. हे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण काहीही करू शकतो. आणि ही ऊर्जा या जागेतून मिळते. आणि इतका शांततेत पार पाडणारा
होळी महोत्सव, शिमगोत्सव मी कधीही कुठेही बघितलेला नाही. त्यामुळे कधी कोणाकडनं इथे गैरवर्तन झालेलं बघितलं नाही. कोणी कोणाला काही त्रास देत नाही आहे. सगळे भाविक म्हणूनच इथे येतात. त्यामुळे ही याची खासियत किंवा याचा गाभा हाच आहे की हे सगळे खूप मनाने आणि श्रद्धेने इकडे येतात. त्यामुळे कुठलीही चुकीची गोष्ट इकडे घडत नाही आणि तुमच्यामुळे आम्हाला इकडे येण्याची संधी मिळते आणि ते प्रेम मिळते. त्यामुळे आम्हालाही आनंद होतो हे सगळं बघायला. वेळ झालेली आहे आता इथे थांबण्याची. शिमगोत्सवानिमित्त पालखी शरणे काढण्यासाठी या पटांगणात आलेली होती. आता पालखी गोळकोटकडे प्रस्थान झालेलं आहे. उद्या सहानेवर पालखी बसेल आणि उद्या संध्याकाळी काठीवर प्रदक्षिणा घालून या शिमगोत्सवाची सांगता होईल. तुम्ही माझं कोकणच्या चॅनलच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम थेट पाहत राहा. व्हिडिओ जर्नलिस्ट सनिया दडूसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.